हं. अनेकांना हे कदाचित माहीत नसतं की रात्री झोपल्यापूर्वी आपण जो 5-10 मिनिटांसाठी फोन पाहतो ना, तो आपल्या मेंदूला सकाळ झाली आहे असा एक चक्क खोटा सिग्नल देत असतो. हो, आणि ही आता खूपच सामान्य सवय झालीय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण द फॉर न्यूजच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वृत्तांतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपला मुख्य उद्देश हाच आहे की फोनच्या स्क्रीनमधून येणारा जो प्रकाश आहे तो आपल्या शरीरावर आणि झोपेवर नक्की कसा आघात करतो, यामागचं शास्त्र समजून घेणं. नक्कीच. म्हणजे हा विषय आजच्या जीवनशैलीचा सर्वात दुर्लक्षित भाग आहे असं मला वाटतं. या अहवालातून एक खूपच धक्कादायक वास्तव समोर येतं. आपण फोनकडे फक्त एक संवादाचं किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून बघतो, पण तो सतत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करत असतो. हो, आणि विशेषतः रात्रीच्या वेळी ते जास्त जाणवतं. बरोबर. आणि त्यातही स्क्रीनमधून येणारा जो निळा प्रकाश आहे, ज्याला आपण ब्लू लाईट म्हणतो, तो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणजे इथेच मला तो रात्रीच्या अंधारात हातात धरलेला एखादा छोटा कृत्रिम सूर्य असल्याचा भास होतो. मला नेहमी वाटायचं की अंधारात फोन पाहिल्याने फक्त डोळे थकतात आणि त्यामुळे कदाचित आपली झोप उडते. हो, बऱ्याच जणांचा तसाच समज असतो. पण या अहवालात ज्या प्रकारे या निळ्या प्रकाशाचा उल्लेख केलाय त्यावरून हे निव्वळ डोळ्यांच्या थकव्याचं लक्षण अजिबात वाटत नाहीये. यामागे नक्कीच काहीतरी वेगळी आणि मोठी रासायनिक प्रक्रिया असावी. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. हा केवळ डोळ्यांच्या थकव्याचा किंवा जळजळीचा भाग नक्कीच नाहीये. हे बघा, जेव्हा सूर्य मावळतो आणि आजूबाजूला अंधार पडू लागतो, तेव्हा आपल्या डोळ्यांमधले काही विशिष्ट रिसेप्टर्स असतात. अच्छा, म्हणजे प्रकाश शोषून घेणाऱ्या पेशी. हो, अगदी त्याच पेशी. तर त्या पेशी मेंदूला अंधार झाल्याचा स्पष्ट संदेश देतात आणि ह्या संदेशामुळे आपलं शरीर मेलॅटोनिन नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा हार्मोन तयार करू लागतं. मेलाटोनिन म्हणजे हे मेलाटोनिन एक प्रकारचं शरीराचं ऑटोमॅटिक टायमर आहे असं आपण म्हणू शकतो का? हो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ते शरीराला दिलेलं झोपेचं अधिकृत निमंत्रणच असतं. बरं, पण मग एक प्रश्न पडतो की फोनचा हा निळा प्रकाश या नैसर्गिक टायमरला कसा काय बिघडवतो? म्हणजे जर एखादी व्यक्ती रात्री फक्त एक साधा मेसेज वाचत असेल तर मेंदूला कसं काय वाटू शकतं की बाहेर सूर्यप्रकाश आहे? तिथेच तर सगळ्यात मोठी गल्लत होते. म्हणजे फोनच्या स्क्रीनमधून येणाऱ्या या निळ्या प्रकाशाची लांबी किंवा ज्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो, ती अगदी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशासारखीच असते. अरे बापरे. हो, आणि त्यामुळे डोळ्यांना आणि पर्यायाने मेंदूला असं वाटतं की बाहेर लख्ख ऊन पडलंय. याच चुकीच्या सिग्नलमुळे मेंदू मेलॅटोनिनची निर्मिती तिथेच थांबवतो किंवा पूर्णपणे ब्लॉक करून टाकतो. म्हणजे आपण स्वतःच आपल्या मेंदूला हॅक करतोय असं म्हणावं लागेल. मेलॅटोनिन तयार झालं नाही याचा अर्थ मेंदूला वाटणार की अजूनही कामाची वेळ सुरूच आहे. अगदी बरोबर. म्हणूनच रात्री 2:30 वाजता अचानक असं वाटतं की आपण एकदम फ्रेश आहोत आणि एखादा चित्रपट सहज पाहू शकतो. हो, मला अनेकदा असा अनुभव आलाय. हाच तो खोटा दिवस आहे ज्याचा मेंदूला भास होतो. ही नैसर्गिक लय बिघडल्यामुळे मेंदू पुन्हा सक्रिय होतो आणि यामुळे रात्री झोप न लागणे किंवा लागली तरी ती खूप उथळ असणे अशा समस्या सुरू होतात. म्हणजे झोपेतून वारंवार जाग येणं वगैरे? हो, नक्कीच. अहवालात हे खूप स्पष्ट केलंय की ही फसवणूक जर रोज घडत राहिली तर शरीराचं नैसर्गिक घड्याळ कायमचं बिघडू शकतं आणि यातूनच पुढे गंभीर निद्रानाश किंवा ज्याला आपण इन्सोमनिया म्हणतो ती वैद्यकीय स्थिती ओढवते. हे खरंच खूप भयानक आहे. आपण याला फक्त जास्त वेळ फोन वापरण्याची सवय असं गोंडस नाव देतो, पण आपण अक्षरशः आपल्या बायोलॉजिकल सिस्टमशी आणि मेंदूच्या अत्यंत नाजूक प्रक्रियेशी खेळतोय. म्हणूनच या वृत्तांताचा मुख्य निष्कर्ष समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. म्हणजे निळ्या प्रकाशामुळे मेलॅटोनिनची निर्मिती रोखली जाते? हो, आणि त्यातून मेंदूची ससवणूक होऊन त्याला दिवसाचा भास होतो आणि याचा थेट परिणाम म्हणून कायमस्वरूपी निद्रानाश होऊ शकतो. हे चक्र समजून घेणं अत्यंत गरजेचं होतं. आता विचार करण्यासारखी एक मोठी गोष्ट समोर येते. हजारो वर्ष मानवी शरीर निसर्गाच्या आणि सूर्यप्रकाशाच्या घड्याळावर चालत आलंय. हो, अगदी सुरुवातीपासून. पण गेल्या फक्त 15-20 वर्षात आपण हे निळ्या प्रकाशाचे स्क्रीन हातात घेऊन त्या हजारो वर्षांच्या उत्क्रांतीला थेट आव्हान दिलंय. खरंय. पुढच्या वेळी जेव्हा रात्रीच्या पूर्ण अंधारात एखादा शेवटचा व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन उजळेल तेव्हा हा विचार नक्की करण्यासारखा आहे की निसर्गाशी घेतलेला हा पंगा त्या एका क्षणाच्या मनोरंजनापेक्षा खरंच जास्त महत्त्वाचा आहे का? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.